तर या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहू शकता दिलीप शेठ बैकर असतील त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलाय. मंगेश धुळे यांच्याकडनं या स्पर्धेला बाईक देखील सुपूर्द झालाय आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला इथं मात्र पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेविषयी दोन शब्द. आयोजन एकदम चांगलं आहे आणि आयोजकांचा धन्यवाद देईल का आम्हाला खेळण्याची इथे संधी दिली. तर कॅश प्राईज झालाय. सुधीर धुळेने मात्र खूप चांगला झेल टिपला होता. त्यावेळेस मात्र मंगेशजी धुळे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते आपण देऊयात. तर थँक्यू राहुल. इथे VCC उसारगर संघाचे संघनायक विशालदादा यावं आपण जरा आपल्याला या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. हॅलो. तर मॅच इथे स्टार्ट होईल. तर विशाल मात्रे VCC उसारगर संघाचे एक दमदार आयोजक तथा एक दर्जेदार खेळाडू इथे त्यांना तुम्ही पाहू शकाल. संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झाला. त्यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. तर केशव म्हात्रे साहेब यांच्याकडून सुधीरसाठी 200 रुपयाचे कॅश प्राईज झाले. सुधीर आहे इथे चांगला छेल टिपला. त्यांच्या शुभ हस्ते केशव म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे हे पारितोषिक दिलं जाईल. हा छेल नव्हता तर उसारगर संघाच्या धावा ज्याने वाचवल्या तो छेल त्याने टिपला होता आणि मात्र या स्पर्धेतून उसारगर संघाला बाहेर व्हावं लागलं. तर विशालदादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. किंग्ज ट्रॉफीचे दमदार यशस्वी आयोजक. तर इथे सन्मान केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. अजित बैकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे विशाल म्हणजेच DJ ब्रावो यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. तर वळूया मॅचकडे. आपण आज या पहिल्या फेरीतील दुसरी लढत नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुझे हनुमान 11 ढवलेपाडा क्रिकेट संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या सामन्यामध्ये देखील जोबेली क्रिकेट संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कमी धावांवर रोखलं ते म्हणजे उसारगर क्रिकेट संघाला आणि या स्पर्धेतील पहिला विजय संपादन केला. तर हार्ड लक विशालदादा. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. इथे ती म्हणजेच जय हनुमान जोबेली क्रिकेट संघाला. बोलूया मॅचकडे. इथे पहिला गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच सचिन केवने. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. एक मागची चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि नवीन खेळाडूंना कसं प्रोत्साहन द्यावं हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज होतील. फुलटॉस बॉल टॅप केला चेंडूला. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये एक धाव कंप्लीट होईल. हिरलं होतं फलंदाजानं. जर हा चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर हवे झेल गेला असता आणि कुठे ना कुठे इथे फलंदाज गमावला असता. परंतु त्याने स्वतःला रोखलं आणि इथे पहिल्या चेंडूवर सन्मान दिला आणि एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या इथे पाहू शकाल. बिनगडी बाद असताना एक. तुषार मस्कर साहेब ढवलेपाडा सातत्याने या संघाला रायगडमध्ये जेव्हा खेळायला येत असतो तेव्हा चांगले पॅकर म्हणून राहिलेत. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिलाच बॉल इथे एक धाव कंप्लीट होईल. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज येतील ते म्हणजेच गुरु मसने आणि त्यांच्या समेत त्यांना साथ देतील भावेश कुंभार. ही सलामीची जोडी मैदानावरती पाहू शकाल. नुकताच झालेली खऱ्या अर्थानं सरपंच चषक सुनील पाटील साहेबांची बुर्दुलच्या मैदानावरती RCC पेठ संघाविरुद्ध खेळत असताना बंटी जोशीने पहिल्या इनिंग्समध्ये अर्धशतक झळकावलं आणि त्याच्यानंतर त्याला उत्तर देत असताना मला तर वाटतं बैकर भूषण संघाचा संघनायक विस्फोटक फलंदाजी आणि सुपर 4 मध्ये त्या संघाला तुम्ही पाहिलात. गोलंदाज तयार होतील. इथे देखील फुल टॉस बॉल वेगाने फेकला होता परंतु ऑन साईडला मारण्याचा मोठा फटका प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा. एकच धाव इथे मिळेल आणि एकेरी धावेने मात्र संत वाहते इंद्रायणी अशी ही परिस्थिती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. म्हणजे सुरुवात जर तुमची चांगली झाली तर शेवट देखील ही चांगला तुम्हाला पाहायला मिळेल आणि ही सुरुवात मात्र संत गतीने देत असताना हे दोन्ही फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. टीमची धावसंख्या 2 धावा इथे कंप्लीट होतील. पहिलं पॉवर प्लेचे षटक इथे पाहू शकाल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज इथे हाताळताना आणि जेव्हा जेव्हा डावखुऱ्या हाताचे गोलंदाज मैदानात गोलंदाजी करतात भरपूर अडचणी येतात त्या उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. गोलंदाज तयार. इथे क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे पहिला फलंदाज बाद होईल तो म्हणजेच फलंदाज भावेश तंबूच्या आश्रयाला आणि पहिला आदरा मिळेल तो म्हणजेच शेलू क्रिकेट संघाला.
नक्कीच इथे वातावरण थोडंसं चेंजेस होत असताना त्याच्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडला. तुम्ही गोव्याची फायनल देखील पाहिलीत, तिथे देखील भर पावसामध्ये ती फायनल कृष्णा सातपुतेने एका षटकामध्ये 20 धावा कुठल्या. आणि नक्कीच आज मात्र इथे तुम्ही पाहू शकाल हे सावट पुन्हा एकदा अनेक स्पर्धावरती पाहायला मिळते, परंतु या संकटांना उत्तर देत असताना तुम्ही श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांनी घेतलेली अथांग मेहनती पाहू शकाल. आणि अथांग मेहनतीमध्ये हा अथांग जनतेचा महासागर तुम्ही पाहू शकाल. इथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक आले, जर डायरेक्ट हिट झाला असता तर इथे दुसरा गडी गमावला असता, तो म्हणजेच पाहू शकाल गुरु 11 शेलू क्रिकेट संघानं अजनबी स्पोर्ट्स ओवले रायगड पनवेलमधील नामांकित संघ त्यांचे संघनायक या ठिकाणी रोहन मुंगाजी यांचं आगमन झालंय. रायगडमध्ये पहिली स्पर्धा भरवली जाते ती म्हणजेच रायगड क्रिकेटची पंढरी ओवले या मैदानावरती विठ्ठल रखुमाई ते संघाचे संघनायक इथे रोहन मुंगाजी यांचं आगमन झालंय. वेलकम बॅक बदलापूर नगरीमध्ये. गोलंदाज तयार, राऊंड द विकेटने बॅकफूटवर जाऊन हलक्या हाताने पंच केलाय चेंडूला. इथे शॉर्ट मिड विकेटला फिल्डर येतील, वेगाने एक धाव कंप्लीट होईल. आज मात्र तुम्हाला गोलंदाजांचा वर्चस्व सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. याचं कारण एक, ही विकेट्स ओली असल्या कारणानं त्याच्यानंतर आउटफील्ड थोडीशी स्लो असेल ओली असल्या कारणानं, आणि त्याचाच बेनिफिट पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलात. उसारकर क्रिकेट संघानं हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आणला, शेवटच्या ओव्हर्सपर्यंत आणला, जिथे फक्त 32 धावा बनवायच्या होत्या 5 षटकामध्ये. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघनायक भूषण बैकर झेल चेंडू खाली येतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. तर रोहिदास लिंगे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे संपन्न झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही धावा पाहू शकाल, त्या म्हणजेच एक गडी बाद झाल्यानंतर गुरु 11 शेलू क्रिकेट संघ फक्त 5 या धावसंख्येवरती. तर मागच्या सामन्याचा आपण विचार केलात तर 32 धावा झाल्या होत्या उसारगर क्रिकेट संघाच्या आणि 33 धावांचं टार्गेट तिथे होतं, ते म्हणजेच जय हनुमान जोबेली क्रिकेट संघाला. परंतु त्या धावा चेस करण्यासाठी त्यांना शेवटच्या षटकापर्यंत जावं लागलं. प्रेमने भरपूर चांगली गोलंदाजी केली जोबेली संघाच्या, जो मॅन ऑफ द मॅच ठरला पहिल्या सामन्याचा. आणि त्याच्यानंतर विशाल मात्रेने घेतलेलं एक षटक थोडंसं महागडं पडलं आणि त्या षटकामध्ये धावा कुठल्या जोबेली क्रिकेट संघानं आणि तो सामना जिंकला. म्हणजेच आजच्या या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जोबेली संघाने जिंकला. आणि हा दुसरी लढत तुम्ही ही पाहू शकाल, ती म्हणजे गुरु 11 शेलू विरुद्ध जय हनुमान 11 ढवलेपाडा या दोन संघांमध्ये. तर गुरु या फलंदाजानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. तर आमचे लिंके साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे फलंदाजांना दिलं जाईल. 5 षटकामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज इथे वापरावे लागतील, याची नोंद घ्या सर्व संघांनी. तर गोलंदाज तयार, राऊंड द विकेटने आले होते, हा वेट फटका आहे, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक बॅक ऑफ द कॅच घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली, ती गोलंदाज तुम्ही पाहू शकाल हरेश केवनेला. आणि दुसरा हादरा मिळेल तो म्हणजेच गुरु 11 शेलू क्रिकेट संघाला. गौरी स्पोर्ट्स नेवालीचे सर्वा हॅट्रिक 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य आणि 10 सरकारचे सदस्य त्यांची स्पर्धा. नक्कीच ती स्पर्धा आम्ही उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. 1.5 लाखाची स्पर्धा, फक्त एक पोल फ्रेश खेळवायचा बाकी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7 तारखेला त्या 1.5 लाखाच्या स्पर्धेची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. आज देखील स्पर्धा चालू करणार होतो, परंतु ग्राउंड थोडासा ओला असल्या कारणानं आज वेट केला आणि उद्यापासून ती पुन्हा एकदा स्पर्धा राजेश शेठ कातार 10 सरकार तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज हरेश पुन्हा एकदा तयार. इथे चेंडू हाताला स्पर्श झाला की नाही, जे नक्कीच हा चेंडू हाताला स्पर्श केलाय आणि इथे फलंदाज बाद होतील. म्हणजे आधीच या ठिकाणी दुर्दैव आणि त्यात आणखी या ठिकाणी दुर्दैव घडलंय, ते म्हणजेच शेलू क्रिकेट संघाचे फलंदाज बाद होतील. नवीन आलेले फलंदाज साई मसने बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्कीच इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. तर या ठिकाणी ओले क्रिकेट अजनबी स्पोर्ट्स ओले रायगड ग्रामीण क्रिकेटमधील एक नामांकित संघ आणि रायगडमधील जी सुरुवात होते विठ्ठल रखुमाई मैदानावरती ती क्रिकेटची पंढरी ओले क्रिकेट संघाचे संघनायक तुम्ही सतीश म्हात्रे यांना पाहू शकाल. विनंती असेल दादा या व्यासपीठावर आपलं सहर्ष असेल. आज मला तर वाटतं बदलापूर विभागामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर वर्षानंतर हा संघ खेळताना पाहायला मिळेल, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः संघनायक भूषण आले झेल खाली आणि मिड विकेटला हा पकडलेला झेल म्हणजेच पहिल्याच 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये कंबर तोडली ती गुरु 11 शेलू क्रिकेट संघाची आणि 4 गडी 5 झालेत. 5 या धावसंख्येवरती शेलू क्रिकेट संघाचे. षटकामध्ये एकही धाव अजून आली नाही आणि 3 फलंदाज बाद केलेत. ते म्हणजेच गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्कवर हरेश केवने यानं 2 आतापर्यंत फलंदाज बाद केलेत. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये तुम्ही पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल नाही टिपला. हाताला चेंडू स्पर्श झाला आणि डायरेक्ट एसटीवर आदळला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तिथे फलंदाज बाद झाले होते. तर 4 गडी बाद असताना धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 5. पहिल्या सामन्यामध्ये VCC ओसारकर संघ ऑल आउट झाला होता आणि त्याच्यानंतर सेकंड इनिंग्समध्ये धावा चेस करत होता जोवेली संघाने देखील विकेट्स गमावले होते. ते म्हणजेच 3 विकेट्स गमावले होते आणि शेवटच्या षटकापर्यंत तुम्ही ती मॅच पाहिलीत. आणि इथे जर विचार केला तर दुसरा सामना मैदानावरती सुरू असताना नाणेफेकीचा कौल नक्कीच जिंकला तो जय हनुमान ढवलेपाडा क्रिकेट संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय त्यांच्या वाट्याला क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी घेतला तो मात्र इथे सार्थ ठरवत असताना धावसंख्या 5. 4 गडी बाद असताना आतापर्यंत गुरु 11 शेलू क्रिकेट संघाची. इथे देखील बॅटची कडा लागली होती फर्स्ट स्लिप मध्ये. खूप चांगलं फिल्डिंग आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हरेश केवनेसाठी. या स्पर्धेतील पहिला मेडन षटक फेकण्याचा विक्रम त्याच्या नावावर. म्हणजे आज पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजांना दाखवून दिलं की ही स्पर्धा आम्ही नक्कीच गाजवणार. आणि निर्धाव षटक तुम्ही पाहिलं हरेश केवने याचं आणि पहिलं षटकामध्ये धावा आल्या होत्या 5 आणि त्याच्यानंतर धावा आल्या 0. 3 गडी बाद झाले या षटकामध्ये आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावा 4 गडी बाद असताना शेलू क्रिकेट संघ. डीजे आपण तुम्ही निलेश सचिन केवनेचा जर विचार केला मागच्याच 2 हप्त्यापूर्वी राहुल मला तर वाटते मॅन ऑफ द सिरीज सचिन केवनेला भेटली होती आणि ती बाईक त्याने इक्बाल रिजवान या खेळाडूला सुपूर्द केली होती. म्हणजेच श्रद्धांजली चषकामध्ये त्याला ती बाईक मिळाली होती. म्हणजेच कुठेतरी आपण या सिनियर्स खेळाडूंना पाहू शकाल जे यंगस्टरांचं सातत्याने प्रोत्साहन करण्याचं काम करतात आणि बाईक देणं ही मोठी गोष्ट आहे, पण नक्कीच त्यांनी ही बाईक देऊन त्या खेळाडूला प्रोत्साहित केलं. ते हे उत्कृष्ट खेळाडू तुम्ही सचिन केवनेला देखील आज पाहू शकाल. इथे वेगवान चेंडू होता, नक्कीच बॅट्समन देखील बीट झाले. निर्धाव चेंडूची सांगता चांगला खेळ दाखवलाय. DB बाई मात्रे 52 सरपंच ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा बामणडोंगरी संघाविरुद्ध खेळत असताना या संघानं चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या क्षणी बामणडोंगरी संघ त्या स्पर्धेमध्ये लो स्कोर 32 धावांच्या मॅच मध्ये विजयी झाला होता. परंतु इथे देखील तुम्ही पाहू शकाल आज मात्र शेलू संघाविरुद्ध 2 हात करत असताना हा संघ. इथे हवेत आहे बॉल, बॅकफुट पॉइंटला चांगलं झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतील ते म्हणजेच बॅट्समनला तुम्ही पाहू शकाल भास्कर हा देखील बाद झालाय 0 वरती. 5 गडी बाद झालेत 5 या धावसंख्येवरती. नियंत्रित करू शकतो. इथे नियंत्रण करावं लागेल शेलू क्रिकेट संघाला. जरी समोर तुमच्या इथे ढवलेपाडा संघ असला
तरी तुमच्या मधल्या फलीतील फलंदाजांना इथे तळ ठोकावा लागेल. एकेरी धावा सामन्यामध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहेत. हे गरजेचं नाही की प्रत्येक येणारा फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू शकेल. तुम्ही थोडासा वेट घ्या, मैदानावरती थांबा, तुमच्या नजरा जमवा, तुमची विकेटसाठी भागीदारी ही असणं देखील गरजेचं असेल. हे शेलू संघाला करावं लागेल. पण अशा पद्धतीचे जर विकेट्स तुम्ही गमावत गेले तर तुम्हाला मात्र भरपूर अडचणी येतील. इथे मान्यवरांचं आगमन झालंय, गोरक्षनाथ बैकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 5 विकेट्स इथे गमावलेत. मानसिक स्थिती खूप खालावली असेल ती शेलू क्रिकेट संघाची, परंतु तुम्हाला इथे कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते. मागच्या तुम्ही जर 9 चेंडूंचा विचार केला तर 4 गडी गमावलेत. ते शेलू क्रिकेट संघानं एकही धाव नोंदवता आली नाही. दुसरं षटक निर्धाव पाहिलं तुम्ही गोलंदाज हरीश याचं. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत. म्हणजेच हाही षटक निर्धाव जाईल का आणि त्याला प्रत्युत्तर शेलू क्रिकेट संघ देईल का, असे भरपूर प्रश्न आहेत. परंतु या प्रश्नांना उत्तर शेलू संघाला द्यावं लागेल. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. डीपमध्ये फिल्डर आलेत. एकच धाव कंप्लीट होईल. आउटफील्ड मात्र इथे नक्की स्लो आहे, त्याच्यामुळे चेंडू जाईल खेळाडूच्या हातामध्ये. एकच धाव कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजेच 6. या धावसंख्येवरती 5 गडी बाद झाल्यानंतर विकेटसाठी 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज, 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे जे फलंदाज आहेत त्यांना नक्कीच इथे पार्टनरशिप बनवावी लागेल. कारण इथे पार्टनरशिप खूप तुम्हाला इम्पॉर्टंट असेल. कारण तुम्हाला धावा इथे 40-45 जरी तुम्ही बनवल्या तरी तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना संघर्ष का नक्कीच पाहायला मिळेल आणि मॅच नक्कीच तुम्हाला एक चांगली इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नानसिंग डाऊन टू विकेट. पदतालित्याचा वापर केला होता. बॅटची कडा यष्टिरक्षा हाताखाली हा झेल जाईल आणि इथे फलंदाज देखील बाद होतील. 6वा हादरा तो म्हणजेच गुरु 11 शेलू क्रिकेट संघाला. आकडा स्क्रीनवर पाहू शकाल. 6 धावा, 6 फलंदाज बाद. लास्ट विकेट अक्षयला पाहू शकाल. 3 चेंडू फेस केलेत, 0वर बाद झालाय. परिस्थिती खूप बिकट पाहायला मिळते, ती म्हणजे गुरु 11 शेलू क्रिकेट संघाची. परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका आणि मात्र इथे ध्येय साध्य करावे लागेल. परिस्थितीत सामना कसा करावा हे आता मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. कारण सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर तुमच्या खालच्या क्रमांकाची फलंदाजी किती चांगली आहे ही वेळ आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये संघाला डाव सावरण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुमचा विचार केला जाईल. इथे देखील अलॉंग द कार्पेट फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आलेत वेगाने. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तीही पूर्ण होईल. चांगली रनिंग मिळते. विकेट पाहायला मिळाली 2 खेळाडूंच्या मध्ये. तर इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. हॅलो, किडगावलीचे शुभमजी पवार साहेब यांचा देखील शुभागमन झालं. आपण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. किडगावलीचे शुभम पवार. बघा, आम्ही वारंवार विनंती करतोय, जोबिली असो, माणकिवली असो, खरवे असो, ग्रामस्थ मंडळ, आपण ज्येष्ठ नागरिक असतील, आपण यायचं व्यासपीठावरती. सर्वांचाच स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. तर 3 षटकं इथे संपन्न झालीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, ती 8 या धावसंख्येवरती. 6 गडी गमावलेत. ड्रिंक्स तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. पण संकटांना तोंड द्यावं ही तुम्हाला एक मोलाची कामगिरी आता करावी लागेल. कारण शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी तुम्ही 30 जरी धावा कुठल्या तरी तुम्हाला 35 ते 38 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. परंतु वेळ अजूनही गेली नाही. कारण चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. जरी चुकलात तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. सुरुवात जरी कठीण झाली तरी मात्र तुम्हाला शेवट इथे चांगला करावा लागेल. विचार केला, प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली होती. फक्त धावा 5 झाल्या होत्या. एकच गडी गमावला होता. त्याच्यानंतर हरीश केवनेने 1 निर्धाव षटक फेकलं आणि संपूर्ण संघाची मात्र नांगीच मोडून टाकली. आणि त्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने घेतले 2 विकेट्स आणि एकूण 6 गडी गमावल्यानंतर एकूण 18 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल फक्त आणि फक्त 8. उर्वरित 12 चेंडू, 4 फलंदाज शिल्लक असतील या ठिकाणी शेलू क्रिकेट संघाकडे. आणि या 4 फलंदाजांना मात्र जी संघाला हवी आहे तशी फलंदाजी करावी लागेल.
याचं कारण एकच, अवकाळी पडलेला पाऊस, विकेट्स आता मात्र गोलंदाजांना साथ देत असताना आणि त्याचा जर विचार केला मागच्या सामन्यामध्ये देखील कमी धावा पाहायला मिळाल्या. आज तुम्हाला असंच चित्र पाहायला मिळेल. जसं जसं मैदान पूर्णपणे सज्ज होत जाईल, आउटफील्ड फास्ट होत जाईल, त्याच्यानंतर एक चांगली दर्जेदार बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे बॅटिंग पॅराडाईज विकेट सातत्याने इथे संबोधलं जातं, परंतु त्या बॅटिंग विकेटवर आज मात्र गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी कामगिरी करत असताना नवीन गोलंदाज राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल, निर्धाव चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळेल. गोलंदाज आलेत भूषण बैकर, ॲज अ संघनायक, संघाचे कॅप्टन देखील आहेत. आणि जेव्हा संघनायक मैदानामध्ये कामगिरी करतायत तर नक्कीच त्याचा बेनिफिट समोरील बाकी गोलंदाजांना, त्याच्यानंतर बाकी खेळाडूंना होतो. आणि तीच कामगिरी तुम्ही सातत्याने भूषण बैकरच्या माध्यमातून पाहिलीत. इथे निर्धाव चेंडूची सांगता, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. अगुटाप्याचा बॉल होता, इथे ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंच राजेंद्र भोईर सरांचा इशारा येईल की व्हाईट बॉल. पहिली खराब धाव, पहिली एक्स्ट्रा धाव तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवर, ती म्हणजेच ढवळेपाडा संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत एकही खराब चेंडू फेकला नव्हता. भूषण आले चौथ्या षटकामध्ये गोलंदाजासाठी आणि त्याने हा पहिला चेंडू खराब फेकलाय आणि धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. इथे प्रॉपर टायमिंग झाला, इट्स अ मिडल. चेंडू जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. संघाला गरज होती की एखादा फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत राहील आणि हा तुम्ही फलंदाज पाहू शकाल सचिनच्या बॅटमधून हा संघर्षाचा षटकार. नेरळ विभागातील एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मलंगड विभागातील वसार संघ, दोन्ही संघाच्या संघनायकाने इथून मात्र इनिंग्स ब्रेकमध्ये आपण यायचं आहे, कारण लाख मोलाची स्पर्धा. इथून विचार केला तर स्पर्धेचे नियम तुम्हाला पाळावेच लागतील. गो टू प्रवीण सर. रवी वायले यांचा वसार संघ तुम्ही पाहू शकाल, परंतु इथे देखील फटका मोठा आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील आणि इथे फलंदाज षटकार आल्यानंतर लगेचच त्याला उत्तर दिलंय भूषण यानं आणि फलंदाज सचिन बाद होतील. 7वा हादरा गुरु 11 शेलू क्रिकेट संघाला. बाद झालेत 15 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानावरती आता आले, ते म्हणजेच विक्रांत. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पडझड झाली होती, त्याच्यानंतर आलेला हा षटकार तुम्ही पाहू शकाल आणि ते देखील मैदान सोडलंय. इथे फलंदाज बाद झाले, ते म्हणजेच सचिन. चांगली लयमध्ये आले होते, निर्णायक क्षणी आलेला षटकार आणि धावांचा जी गरज होती ती धावा मात्र त्याच्या बॅटमधून येत होत्या आणि आणखीन एक मोठा खेळण्याच्या मानामध्ये तो फलंदाज बाद झाला. प्रयत्न करत राहा सातत्याने, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला यश नक्कीच लाभेल. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो आणि नक्कीच अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा आणि त्याच जिद्दीने लढत राहा. फुलटॉस बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि तुम्ही इथे पाहू शकाल निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असतील. भूषण बैकरच्या या षटकामध्ये षटकार आल्यानंतर चांगलं प्रत्युत्तर देत असताना गुरु 11 शेलू संघांच्या या फलंदाजांना 15-7 गडी बाद झाल्यानंतर आतापर्यंत शेलू टीमची धावसंख्या. जबरदस्त गोलंदाजी आणि भरपूर गोलंदाजी घातक राहिली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. इथे देखील हवेत आहे फटका, यष्टिरक्षक आले छेल खाली आणि हा छेल देखील घेतला जाईल आणि फलंदाज क्रमांक 8वा बाद होईल, तो म्हणजेच शेलू क्रिकेट संघाचा. आता मात्र शेवटचे 2 फलंदाज बाद असतील. पहिल्या सामन्यामध्ये धाबा फक्त बनल्या 32 आणि या सामन्यामध्ये देखील कमी धाबा पाहत असताना 15 या धावसंख्येवरती 8वा फलंदाज बाद, तो शेलू संघाचा. बघा, साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. इथे तुम्हाला
साम्राज्य जे आतापर्यंत ढवलेपाडा संघाचं तुम्ही पाहिलं त्याला मात्र बंड देऊन तुम्हाला आता चांगली फलंदाजी करावी लागेल. जेवढे चेंडू शिल्लक असतील त्या चेंडूंवरती तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. इथे फटका चांगला आहे ऑफ साईडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे कंप्लीट होईल वेगाने आणि एक धावेच्या मदतीने षटक क्रमांक तुम्ही इथे चौथं कंप्लीट पाहू शकाल. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4.00च्या सरासरीनं धावा लागल्यात. त्या म्हणजे 16. 8 गडी बाद झाल्यानंतर गुरु 11 शेलू क्रिकेट संघ. नेरल दैवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वसार संघ. आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना यायचं आहे व्यासपीठावरती. लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नक्कीच गावदेवी वसार संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. दहिवली संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. मलंगड परिसरातील संघ तुम्ही रविदादा वायले यांचा संघ पाहू शकाल. टी शर्ट्स घेण्यासाठी ते आलेत. तर नक्कीच एक दर्जेदार संघ. आत्ताच गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा ते खेळत होते खऱ्या अर्थानं जासई संघाविरुद्ध हार नक्कीच त्यांच्या वाट्याला आली. परंतु गोलंदाजी जबरदस्त झाली होती आणि 12 बॉलमध्ये 20 धावा चेस करत असताना तिथे वसार संघाला पराभूत व्हावं लागलं. रवी वायले यांची दर्जेदार बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. सूरज दुधकर याची दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु आज मात्र नव्या जोमाने इथे बदलापूर विभागामध्ये खेळत असताना त्यांना फाईट करेल तो कर्जत परिसरातील एक नामांकित संघ दहिवली संघ तुम्ही पाहू शकाल. तरी ते शेवटचा षटक शिल्लक असेल. धावा झाल्यात त्या फक्त 16 आणि 5वा गोलंदाज आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. तो म्हणजेच गणेश आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. आता मात्र 2 फलंदाज फक्त शिल्लक असतील तंबूच्या आश्रयाला. ते पाहू शकाल तुम्ही शेलू क्रिकेट संघाचे. रजत स्ट्राईक एंडला विक्रांत माफ करा स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला साथ देतील ते म्हणजे रजत. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने फेकण्यासाठी तयार. राऊंड द विकेटने माफ करा आलेत. अपकमिंग स्टार गोलंदाज. प्रत्येक टीममध्ये एक प्रॉब्लेम नक्कीच असतो. राहुल ज्या पद्धतीने तुम्हाला 5 षटकामध्ये 5 गोलंदाज इथे वापरायचे आहेत तर एक टीममध्ये कधी कधी गोलंदाज कमी असतो. पार्ट टाइम गोलंदाजाला वापरला जातो आणि तो गोलंदाज तुम्ही इथे पाहू शकाल तो म्हणजेच ढवलेपाडा क्रिकेट संघाचा. काय याचा फायदा घेतील शेलू क्रिकेट संघ. अगू टप्प्याचा बॉल भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका परंतु डीपमध्ये वेगाने फिल्डर आलेत मिड विकेटला. भरपूर चांगला झेल 9वा हादरा आणि या स्पर्धेतून दुसरा संघ ऑल आउट होतो की काय याच्याकडे मात्र आमच्या प्रेक्षकांच्या नजरा असतील. 9 गडी बाद 16 धावसंख्या गुरु 11 शेलू क्रिकेट संघाची. शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते आणि त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसवताना मला अत्यंत आनंद होता. प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड यांनी सांगितलं होतं. तर इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. गणेश चांगली गोलंदाजी करत असताना एक विकेट आतापर्यंत त्याच्या नावावर. स्लॉक ओव्हरमध्ये तो गोलंदाजीसाठी आलाय. त्याला बेनिफिट नक्कीच असेल कारण शेवटची जोडी मैदानामध्ये असेल आणि संघाची धावसंख्या मात्र तिथेच अजून स्थिर पाहत असताना तुम्ही पाहू शकाल फक्त 16 ही धावसंख्या ओव्हर द राऊंड द विकेटने. इथे देखील वेग होता या चेंडूवरती. बॅट्समन बीट झालेत परंतु इथे बॅटची कडा. फलंदाज होतील बाद आणि या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही दुसरा संघ ऑल आउट होताना पाहू शकाल कारण पहिल्या मॅच मध्ये VCC उसारगर संघ ऑल आउट झाला होता 32 या धावसंख्येवरती आणि या मॅच मध्ये संघ ऑल आउट झालाय गुरु 11 शेलू तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. म्हणजेच गोलंदाजाने दाखवलेली ही मेहनत आता मात्र फलंदाजांना इथे अडचणी नक्कीच उगवेल आणि तुम्ही पाहू शकाल 17 धावांचं एक मापक छोटंसं आव्हान ते ढवलेपाडा क्रिकेट संघाला. जाऊया धावा कशा पद्धतीने चेस होतील तोपर्यंत सेकंड इनिंग्स ऐकण्यासाठी नक्कीच आम्ही जोडले जाऊ परंतु तुम्ही ऐका डीजेची एक सुमधुर संगीत. दहिवली क्रिकेट संघाला. तर नाणेफेकीचा कौल
आमचे या गोरक्षनाथ बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. 2 ताकदवर संघ आपण पाहू शकता. एका बाजूला विचार केला तर कर्जत विभागातील नेरळ दैबोली संघ असेल, त्यांच्या अगेन्स्ट मलंगड विभागातील एक ताकदवर संघ आपण पाहू शकता आई गावदेवी वसार संघ. दोन्ही संघामध्ये एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. गोरक्षनाथ बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल गोरक्षनाथ बैकर साहेब. दोन्ही नक्कीच आमचे निलेश मराडे श्री गणेश माडगुळी संघाचे संघ नायक आणि त्यांच्यासोबत गोरक्षनाथ बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. काटाचा कौल केला गेला आणि नाणेफेकीचा कौल इथून मात्र आई गावदेवी वसार संघाने जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा कौल मात्र किती इम्पॉर्टंट होता आणि डिसिजन काय असेल? ग्राउंडच्या हिशोबाने तर टॉस जिंकणं महत्त्वाचा होता आणि ते जिंकलं आहे आम्ही, तसं आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर कर्जत विभागातील नेरळ दैबोली संघ ताकदवर संघ आहे आणि त्यांच्या पुढे इथून मात्र किती धावावरती त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी करत असताना इथून मात्र 5 षटकांची मॅच आहे आणि कोणते असे प्रमुख गोलंदाज असतील त्यांचा तुम्ही वापर कराल? आहेत सूरज आहे, गिरीश आहे, कुणाल आहेत गोलंदाज चांगले. तर हे होते आई गावदेवी वसार टीमचे संघनायक. खूप चांगली ओपनिंग त्यांची आपल्याला ऐकायला मिळाली. नेरळ दैवरी संघाचे संघनायक देखील आपल्यासोबत जॉईंट आहेत. नाणेफेकीचा कौल इथून मात्र तुम्हाला किती इम्पॉर्टंट होता? नाणेफेकीचा कौल खूपच इम्पॉर्टंट होता, पण आता तो आम्ही हारलेलो आहे. पण काय आता आमची बॅटिंग आलेली आहे. कमीत कमी 50+ टार्गेट असेल आमचा. समोर एक मलंगड विभागातील ताकदवर संघ वसार संघ खेळतोय. त्यांच्या समोर खेळ करत असताना इथून मात्र काही रणनीती असेल का? वसार संघ आमच्याबरोबर लागलेला आहे. आम्हाला म्हणजे थोडीफार त्यांच्याबद्दल माहिती आहे, त्यांचे बॉलर बॅट्समन. तर काय नाही, आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धेविषयी 2 शब्द, कारण अनेकशे अडथळे आले तरी देखील पावसाला देखील सामोरं जावं लागलं. अर्थात ही स्पर्धा 2 डिसेंबरला चालू होणार होती, परंतु पावसामुळे थोडंसं व्यत्यय आला आणि इथून मात्र 2 दिवस लेट ही स्पर्धा पाहायला मिळाली. निलेश मराठे असतील, पंकज भोले असतील, नरेंद्र कराळे असतील, कुमार नवले असतील आणि ग्रामस्थ मंडळ माडगुळी आणि श्री गणेश माडगुळी टीम यांच्या माध्यमातून अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याविषयी 2 शब्द. नाही, माडगुळीकरांचं त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. निलेशला कॉन्टॅक्ट करायचा माझा. तो बोलला की शनिवारपर्यंत नक्कीच चालू होईल स्पर्धा, कारण की फ्रायडेला जरा पावसाचं वातावरण होतं, विकेट पण ओली होती. तर नक्कीच चांगलं आयोजन आहे. तर हे होते नेरळ दैवरीचे संघनायक. नक्कीच दोन्ही टीमला इथून मात्र शुभेच्छा असतील आमच्या समालोचन कक्षातून आणि आमच्या मान्यवरांकडून. तर गोरक्षनाथ बैकर साहेब आपण देखील स्थानापन्न व्हा. गो टू प्रवीण सर. तर थँक्यू. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि इथे 17 धावींची गरज. तर ज्या पद्धतीनं ओपिनियन घेतली होती आमचे समालोचक राहुल चव्हाण यांनी, चांगली बाईट्स इथे पाहायला मिळाल्या दोन्ही संघनायकाकडून. कारण एक दुसऱ्या समोर एक मॅच खेळलो होतो आम्ही. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत खऱ्या अर्थानं वसार क्रिकेट संघाकडे आणि तितकेच दर्जेदार बॅट्समन सलामी जे तुम्ही दहिवली क्रिकेट संघाकडून पाहू शकाल. आणि आयोजकांची ही मेहनत तुम्हाला नक्कीच एक चांगली पाहत असताना. इथे पहिलाच बॉल फुल टॉस होता, फ्लिक केला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल होत आहेत, परंतु एकच धाव कंप्लीट होईल. त्यांना देखील माहिती आहे फक्त इथे 17 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं दूर व्हावं लागेल. एक धावेने इथे टार्गेटला मात्र नक्कीच चेस करावं लागेल. 1 धावेने इथे अकाउंट ओपन केलं आहे. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकाल ते गोलंदाज आलेत. या ठिकाणी शेलू क्रिकेट संघाकडून प्रशांत. बॅटिंग इथे भरपूर खराब झाली आणि आता मात्र तुमच्या पाठीराख्यांना जर इथे परफॉर्मन्स दाखवायचा असेल तर तुम्हाला गोलंदाजी ही मात्र दर्जेदार करावी लागेल. मॅच थोडीशी लो स्कोरची नक्कीच आहे, परंतु कमी षटकामध्ये आणि कमी धावांचा जेव्हा तुम्ही धावा वाचवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला विकेट्स येणं गरजेचं असेल. डॉट बॉल, त्याच्यानंतर प्रेशर सातत्याने बॅट्समॅन टाकणं देखील गरजेचं आहे.
इथे मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत, फक्त एक धाव कंप्लीट होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. त्यांना देखील माहिती आहे इथे मोठे फटके नाही खेळायचे, आपल्याला या एक एक धाव का होईना जेव्हा खराब चेंडू मिळतील तेव्हा मोठे फटके नक्कीच आपण खेळू. आणि याच अनुषंगाने इथे क्रिकेट खेळत असताना तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच ढवळेपाडा क्रिकेट संघाला हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला देखील झुकावं लागेल आणि ही हिंमत मात्र दाखवावी लागेल मैदानावरती. ती म्हणजेच गुरु 11 शेलू क्रिकेट संघाला कमी धावा रोखायच्या आहेत आणि त्या धावा रोखण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथे हलक्या हाताने खेळलाय, आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समननं, परंतु एक धाव मात्र रोखता आली नाही. आणि एक धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. सचिन केवने आणि सुनील केवने ही सलामीची जोडी सातत्याने तुम्ही पाहिलीत. आता मात्र ही जोडी मैदानावरती या छोट्याशा धावाचा पाठलाग करत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सावध पवित्रा घेत असताना 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स एकेरी धाव तुम्ही त्यांच्या बॅटमधून पाहिलीत. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजेत आणि त्याच जिद्दीनं मात्र त्याच जोमानं खेळ आता मात्र इथे दाखवावं लागेल. इथे ढवळेपाडा क्रिकेट संघाला माहिती आहे धावा कशाही होतील 17 धावा, परंतु तुम्हाला ज्या पद्धतीनं उसारकर क्रिकेट संघानं खेळ दाखवला तसा खेळ दाखवणं देखील गरजेचं असेल. हवेत आहे फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट होईल वेगाने जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील. 2 धावा कंप्लीट, परंतु तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सेन्सिबल क्रिकेट. पॉवर प्लेचा इथे फायदा घेत असताना तुम्ही पाहू शकाल इथे हे दोन्ही फलंदाज सचिन आणि सुनील 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. टार्गेट फक्त 17 धावेंचं, 11 धावेंची गरज. इथे मॅच एकतर्फा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा चुरशीचे सामने होतील तेव्हा प्रेक्षक देखील त्या मॅचचा आनंद नक्कीच घेतील, परंतु इथे तुम्ही पाहू शकाल पहिला मॅच एकतर्फा झाला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लढत दिली उसारकर क्रिकेट संघानं. आणि इथे मात्र 17 धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा इथे गोलंदाजांना वाचवापर्यंत किती यश लाभेल याच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजर असतील. ओव्हर द विकेट गोलंदाज इथे तयार होतील पुन्हा एकदा, ते म्हणजेच प्रशांत. यावर टाकण्याचा प्रयत्न होता, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू, त्या चेंडूला सन्मान दिलाय. म्हणून तर म्हटलं जातं बाबूशहा क्रिकेट में सचिन तेंडुलकर और परफेक्ट यॉर्कर ज्यांना संबोधलं जातं. आणि तोच यॉर्कर चेंडू तुम्ही इथे पाहिलात तो गोलंदाज होते या ठिकाणी प्रशांत यांच्या माध्यमातून. असे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील, अशा चेंडूला सन्मान देणं त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही पाहिलात सध्याच्या युगामध्ये यॉर्कर चेंडूला हेलिकॉप्टर लगावलं जातं महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं. असे भरपूर उत्तर आता यॉर्करच्या चेंडूला दिलं जातात. इथे व्हाईट बॉल, एक धावेच्या मदतीने धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 10 धावेंची गरज अजूनही. सामने उशिरा जरूर चालू झाले होते, पण 2 सामन्यामध्ये आयोजकांचा भरपूर वेळ इथे वाचवला गेला. पुन्हा एकदा इथे पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी इथे अवंतर घोषित केलाय आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. बघा धाडसी माणूस कधी घाबरत नाही आणि भिणारी माणसं धाडस करत नाही. म्हणजे जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही आणि हे धाडस मात्र करावं लागेल. एकही गडी गमावला नाही आतापर्यंत. एक चांगली सुरुवात तुम्ही पाहू शकाल जय हनुमान ढवळेपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, अपील होती पंचांकडे, परंतु अपील मात्र इथे फेटाळली. एक धाव तोपर्यंत कंप्लीट होईल आणि इथे इशारा येईल पंचांचा लेग बाईचा. आणि एकेरी धावेच्या मदतीनं तुम्ही पहिलं षटक पाहू शकाल संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती बिनगडी बाद असताना ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि फक्त धावा पाहिजेत, त्या म्हणजेच 8 धावेंची गरज. तर आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला टॉस कॉईन बॉक्स दाखवतो, जो टॉससाठी बरोबर जुना कॉईन सातत्याने आपल्या पहिले वापरत होतो, तर तुम्हाला आम्ही कॉईन दाखवतो. बघा इट इज अ टेल्स 2021 हे तुम्हाला कॉईन पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर भारताचं संविधान सत्यमेव जयते इट इज अ हेड्स हे तुम्ही टॉस बॉक्ससाठी हे कॉईन पाहू शकाल. चांगली संकल्पना घेतली, कारण काही स्पर्धेमध्ये तुम्हाला चांदीचा कॉईन विनिंग कॅप्टनला दिला जातो आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही हा कॉईन नक्कीच पाहू शकाल, जो 1 रुपयाचा मोठा डॉलर तो टॉस इथे त्याच्या माध्यमातून केला जाईल. चांगली संकल्पना. या स्पर्धेमध्ये 5 षटकामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतील. त्याच्यानंतर सामना बरोबरी सुटला तर नक्कीच इथे सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची देखील दक्षता सर्व संघनायकांनी घ्यायची आहे. पहिला सामना जिंकला आहे तो म्हणजेच जय हनुमान जोवेली याच परिसरामधील. सातत्याने प्रॅक्टिससाठी देखील याच मैदानावरती तो संघाला तुम्ही पाहिलात, म्हणजेच घरच्या मैदानावरती जोवेली संघ जिंकला असं म्हणूया.
आणि ही दुसरी लढत ती म्हणजे जय हनुमान ढवलेपाडा, हा देखील बदलापूर विभागामधील हा संघ आणि त्यांना फाईट करतोय तो कर्जत नेरळ परिसरातील शेलू क्रिकेट संघ, माफ करा वांगणी विभागातील हा संघ शेलू क्रिकेट संघ पाहू शकाल. आता मात्र 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज आलेत ते निहाल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहू शकाल सुनील केवने यांना. पहिलाच बॉल बॅटची कडा होती परंतु मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. आता थोडासा वेगळी रणनीती असेल कारण पहिल्या षटकामध्ये सावध सुरुवात केली होती, सिंगल धाबेसने त्यांनी आपलं काम केलं होतं. आता मात्र एखादा बॅट्समन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि हा फटका होता तो फलंदाज सचिनचा, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि निर्धाव चेंडू तुम्ही पाहिलात. इथे फुल टॉस बॉल होता, दर्जेदार फटका परंतु लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला माफ करा क्षेत्ररक्षक येतील, चांगला झेल टिपलाय आणि इथे फलंदाज होतील बाद. पहिला हादरा मिळेल तो म्हणजे ढवलेपाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद होईल तो म्हणजेच तुम्ही पाहू शकाल सुनील केवने मैदानातून बाहेर. त्याने आपल्या संघासाठी धाबा बनवल्या, त्या म्हणजेच 2 धाबा बनवल्या आणि मैदानातून बाहेर झाले. फुलटॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला बीट करायचं होतं परंतु टायमिंग खराब झाला आणि फलंदाज बाद झालेत. आणि गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही संघनायक निहाल यांना पाहू शकाल. शेलू 11 संघाचे हे गोलंदाज आहेत. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश नक्की प्राप्त होतं आणि शेवटपर्यंत इथे नक्कीच लढत असताना तुम्ही पाहू शकाल. या छोट्या धावा वाचवत असताना फक्त 17 धावा त्यांना वाचवायच्या आहेत आणि या 17 धावा वाचवत असताना शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतात ते शेलू क्रिकेट संघ. इथे चांगला चेंडू आहे अलॉंग द कार्पेट, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील, चेंडू खाली, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा नक्कीच होईल तो म्हणजे ढवलेपाडा क्रिकेट संघाला. आणि पाहता पाहता तुम्ही पाहू शकाल थोडेसे अडखळलेत तर तोपर्यंत इथे धावा कंप्लीट होतील, त्या म्हणजेच 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पाहू शकाल तुम्ही म्हणजेच 12. एक गडी बाद झाल्यानंतर 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल ती 12. जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 5 धावेंची गरज. सकाळपासून तुम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा अलर्ट जनसमुदाय तुम्ही पाहिलात. जसे जसे 4 आणि 3 आणि 4 वाजत जातील तसे तसे प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. तमाम क्रिकेट प्रेक्षक मायबापांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि प्रेक्षकांना अपेक्षा आहे मोठ्या सामन्याची, जी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील, एक चांगला सामना पाहायला मिळेल. हॅलो, कुणालजी माली साहेब आणि आशू गडके साहेब यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर एक धाव इथे पुन्हा एकदा कंप्लीट होईल, थोडीशी खराब फिल्डिंग, त्याचा फायदा इथे नक्कीच होईल. फक्त एकच धाव होती तिथे दुहेरी धावेमध्ये इथे परिवर्तन करत असताना हे दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट, यालाच तर म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. आणि त्या टॅलेंटचा वापर करत असताना तुम्ही पाहू शकाल वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 14. या धावसंख्येवरती 20 चेंडू आणि 3 धावेंची गरज. तर नक्कीच आईगावदेवी वसार संघाचे रवी वायले यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. इथे ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट होईल, 1 धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 15. या धावसंख्येवरती 2 धावेंची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 19 बॉल अजूनही या ठिकाणी शिल्लक असतील. तर नेरळ दैवली संघ आणि वसार संघ आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे कारण फक्त 2 धावेची आवश्यकता असेल. सामना लगेचच चालू करण्यात येईल. नक्कीच राहुल तुम्ही पाहू शकाल लो स्कोरचा मॅच होता. 1 साइड ही मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. वॉट अ शॉट, क्रॅकिंग मिड विकेटच्या टोक्यावरून हा षटकार तुम्ही पाहू शकाल. टायमिंग किती सुंदर होतं बघा. इथे बॅट्समनचं तुम्ही पाहू शकाल ते म्हणजे सचिन केवनेचं आणि हा फटका माफ करा हर्षद होते बॅट्समन आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि सामना जिंकलाय जय हनुमान 11 ढवलेपाडा. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम गुरु 11 शेलू क्रिकेट संघ. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला लाईनअप करून मैदानात जा ढवलेपाडा क्रिकेट संघ आणि लाईनअप करून मैदानातून बाहेर या ते म्हणजेच या ठिकाणी शेलू क्रिकेट संघ.